असे स्वामी भक्त आहेत बघा, जे स्वामींची सेवा करतात, पोथी वाचन करतात, पारायण करतात, पण त्यांना स्वामींच्या सेवेचा अनुभवच येत नाही बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत जे स्वामी भक्त सेवा करून सुद्धा ज्यांना सेवेचा अनुभवच येत नाही, तर अशा स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये आवर्जून या 5 गोष्टी दररोज करायच्या आहेत बघा. आता त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा, तर जितकी सेवा महत्त्वाची आहे बघा, तितक्याच ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्यामुळं आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभवच येत नाही. तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण स्वामींच्या सेवेत आलो म्हणजे आपलं मागच्या जन्माचं काहीतरी चांगलं कर्म असतं बघा, म्हणून आपण ह्या जन्मामध्ये स्वामींची सेवेकरी होतो. स्वामींचा भक्त होणे हे खूप नशीबवान व्यक्ती आहोत आपण, की आपण स्वामींची सेवा करत आहोत आणि स्वामींचा एक भक्त झालेला आहोत बघा. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते की आयुष्य जगत असताना ना, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपण थोडी तरी का होईना आपण गुरूंची सेवा करणं हे तितकीच गरजेचं असते बघा. कारण आपण जेव्हा पण बघा सेवा करत असतो बघा, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, प्रॉब्लेम ही खूप असतात. असं नाही की स्वामींचा भक्त आहे आणि त्याच्या आयुष्यामध्येच अडचणी, संकटे आहेत का, तर जगामधील जी पण लोक आहेत बघा, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती अडचण आहे, कोणती ना कोणती समस्या ही नक्कीच असते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आयुष्यामध्ये अडचणी, संकटे हे येणारच आहेत बघा. पण जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, आपल्या स्वामींची सेवा करतो, स्वामींवरती विश्वास ठेवतो बघा, तेव्हा ह्या संकटातून, ह्या अडचणीतून आपल्याला मार्ग तर मिळतो. शिवाय आपण या संकटातून, अडचणीतून कधी बाहेर पडलो हे सुद्धा आपल्याला समजत नाही बघा. यासाठी सांगते की जे स्वामी भक्त आहेत, की जे स्वामींच्या सेवेमध्ये आहेत, ते खूप वर्षापासून स्वामींची सेवा करत आहात. खूप वर्षापासून तुम्ही सेवा करता, पारायण करता, तुम्ही जितकं शक्य होईल तितकी तुम्ही सेवेमध्ये आहात बघा. तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मनासारखी गोष्ट अजून मिळालेली नाही, किंवा तुम्हाला मनासारख्या कोणत्याच गोष्टी तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला स्वामींच्या सेवेचा अनुभव आलेला नाही बघा. तर अशा स्वामी भक्तांना एक सांगते की किती जरी संकट आले ना आणि किती जरी अडचणी आले तरीसुद्धा स्वामींची सेवा कधीही सोडू नका. स्वामींच्या वरचा जो विश्वास आहे ना तुमचा, तो विश्वास कधीही कमी होऊन देऊ नका. कारण आपले गुरु जेव्हा आपल्या सोबत असतात ना, तेव्हा हे येणारे जी संकट असतात, ही अडचणी असतात ना, यातून आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मार्ग मिळतो बघा. आणि तुम्हाला एक सांगते की जो स्वामींचा भक्त असतो बघा, त्याच्या आयुष्यात जरी संकट आलीत ना आणि जरी अडचणी आलीत ना, तरी स्वामी त्याच्यासोबत कायम असतात. स्वामी महाराज त्या संकटातून, त्या अडचणीतून त्याला आज ना उद्या नक्कीच मार्ग दाखवतात. तुम्ही नामस्मरणामध्ये नक्कीच राहा बघा. नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. स्वामींचं नामस्मरण तुम्ही जितकं जास्त करणार ना, तितकं तुमच्या आयुष्यातील मागच्या जन्माचे वाईट कर्माचे जे भोग असतात बघा, त्या भोगाची तीव्रता कमी होत जाते. आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत जातो. यासाठी अशा स्वामी भक्तांना सांगते की भले तुम्हाला एका दिवशी नाही वाटत की मला सेवा करायची नाही, तुमची इच्छा होत नाही, तर तुम्ही त्यावेळेला नामस्मरणात राहा, पण स्वामींची सेवा सोडू नका. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नका. आयुष्यामध्ये तुम्हाला जी वस्तू किंवा जी गोष्ट हवी ना, ती नक्कीच स्वामी महाराज नक्कीच मिळवून देतील. कारण अशक्य शक्य करणारे आपले स्वामी आहेत बघा. आणि स्वामींची जेवढी तुम्ही सेवा करणार आहे, जेवढं स्वामींवरती विश्वास ठेवणार आहे ना, तेवढे तुम्हाला स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामधील सर्व गोष्टी नक्कीच देतील. कारण स्वामी जेव्हा द्यायला म्हणजे देतात आपल्याला बघा, तेव्हा आपली ओंजळसुद्धा कमी पडते, इतकं ते आपल्याला देत असतात. यासाठी सांगते की किती जरी काही जरी अडचणी आल्या आणि तुम्हाला असं वाटतंय की मला सेवेचा अनुभव येत नाही, तर तुम्ही सेवा सोडू नका. जी तुम्ही सेवा करताना ती सेवा अजून जास्त करा. कारण तुम्हाला सांगते की आजूबाजूची जी नकारात्मकता असते, जी वाईट गोष्टी असते ना, ती ह्या सेवेपासून आपल्याला थांबवत असते. आणि त्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि तीच आपली एक परीक्षा असते बघा. ह्यासाठी सेवा सोडायची नाही. सेवा तुम्हाला जी शक्य असेल ती सेवा करायची. भले तुम्हाला नाही एखाद्या वेळेला पारायण करणं शक्य होत नाही, तुम्हाला पोथी वाचन करणं शक्य होत, पण नामस्मरण अखंड करायचं, स्वामींवर विश्वास ठेवायचा. आता कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दररोज करायच्या आहेत बघा. स्वामींच्या सेवेसोबत तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा करायच्या की जेणेकरून स्वामी सेवेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल बघा. तर पहिली गोष्ट अशी आहे बघा, खूप स्वामी भक्त असे आहेत जे घरामध्ये सेवा करतात पण स्वामी महाराजांच्या आरतीला ते जात नाहीत. तुम्हाला सांगते की खूप स्वामी भक्तांचे प्रश्न हे स्वामी महाराजांच्या आरतीला उपस्थित राहिल्यामुळं मार्गी लागलेले आहेत बघा. आणि हा खूप स्वामी भक्तांना आलेला अनुभव आहे बघा. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की तुम्हाला आठवड्यामध्ये बघा गुरुवारी आपल्या स्वामींची आरती असते केंद्रामध्ये,
भले तुम्हाला दररोज नाही शक्य होत आरतीला जाणं, पण तुम्हाला गुरुवारी नक्कीच स्वामी महाराजांच्या आरतीला 6 वाजता जायचं आहे. 6 वाजता आपल्या स्वामींची आरती असते. 6:30 पावणे 7 पर्यंत ही आरती असते बघा. त्यानंतर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मार्गदर्शन केलं जातं. तर नक्कीच तुम्ही जेवढं शक्य होईल ना तेवढ्यात, समजा जर तुमच्या 5-6 जरी आरती झाली तरी सुद्धा बघा तुम्हाला तुमची जी कामं असतील ना ती नक्कीच मार्गी लागतील बघा. यासाठी सांगते की घरामध्ये जेवढी सेवा करताना तेवढं तुम्ही आरतीला उपस्थित राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर तुम्हाला पहिली गोष्ट करायची की स्वामींची आरती आपल्याला 6 वाजता जी गुरुवार असते ती आपल्याला चुकवायची नाही. आता ही एक गोष्ट तुम्हाला करायची. दुसरी गोष्ट तुम्हाला कोणती करायची आहे तर बघा, या पूर्ण दिवसांमध्ये म्हणजे दिवसभरामध्ये आपण कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही दादा बाहेर जॉब करतात. तर अशा वेळेला तुम्हाला जी पण गरजू गरीब व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी दिसली, आता आपण जिथं प्रवास करत असतो त्या ठिकाणी सुद्धा एखादी गरजू गरीब व्यक्ती असते बघा. तर अशा व्यक्तीला आपल्याला ना यथाशक्ती तुमच्याकडे जर एक 5-10 रुपये जरी असतील तर तुम्ही तिला नक्कीच मदत करा. नसतील तर तुम्ही एखाद्या खायची वस्तू घ्या आणि त्या व्यक्तीला मदत करा, गरजू गरीब व्यक्तीला. तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला ना दररोजच्या दिवसांमध्ये करायची आहे बघा. असं नाही की आपण स्वामींची नुसती सेवा करतो, नुसतं पोथी वाचन करणार, ग्रंथ पठण करणार आणि आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव येतो का, तर असं नाही. तर सेवा करत असताना आपल्याला या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात बघा. तुम्हाला सांगते की स्वामी महाराज हे खूप साधे होते. असं नाही की तुम्ही ते कधी सुद्धा आपल्याला असे म्हटले नाही की तुम्ही सर्व काम सोडा आणि माझ्याजवळ नुसती सेवा करा आणि मी तुम्हाला सेवेचा अनुभव देईन. तर त्यांनी काय सांगितलेलं, तुम्ही सेवा कमी करा. सेवा जरी करताय तर सेवा ती कमी करा असं नाही. तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही सेवा करा. पण एक वेळा तुम्हाला 11 माळी नाही शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही 1 माळ करा आणि त्यानंतर तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना पहिल्यांदा मदत करा. एखाद्याला अन्नदान करा, एखाद्याला वस्त्रदान करा. हीच खरी ना स्वामी सेवा असते बघा. तर तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तुम्हाला भरे एखादी गरजू गरीब व्यक्ती जर तुमच्या समोर आली ना, तिला नक्कीच तुम्हाला यथाशक्ती तुमच्याकडे जी वस्तू असेल ना ती वस्तू तुम्ही तिला दान करा. कारण दान धर्म करण्याला खूप आणि खूप महत्त्व आहे बघा. कारण जेव्हा एखादी गरजू गरीब व्यक्तीला जेव्हा आपण एखादी वस्तू देतो बघा, ज्या वस्तूंची तिला खूप गरज असते, तेव्हा ती वस्तू ती व्यक्ती घेते, पण त्या व्यक्तीचा जो आत्मा असतो बघा, तो आत्मा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतो. आणि ह्याच आशीर्वाद आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो आणि आपल्या स्वामी सेवेचं फळ असतं बघा. यासाठी सांगते की पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट नक्की आवर्जून करायची आहे. तर आता त्याचप्रमाणे काही अशा व्यक्ती म्हणतात की आम्हाला गरजू गरीब व्यक्ती आम्हाला दिसतच नाहीत. तर बघा, मंदिराच्या बाहेर ना खूप असे गरजू गरीब व्यक्ती असतात आणि सर्वांना त्या गोष्टी माहिती आहेत. मारुतीचं मंदिर असेल, गणपतीचं मंदिर असेल, आपल्या स्वामींचं जरी मठ असेल ना, तर तिथे एक ना एक 2 गरजू गरीब व्यक्ती नक्कीच असतात बघा. तर तुम्ही त्यांना नक्कीच आवर्जून मदत करा. आता तुम्हाला तिसरी गोष्ट किंवा तिसरं काम कोणतं करायचंय बघा. तर बघा, आपल्याला काय करायचं, तर आपल्या स्वामींचा गुरुवार असतो. आपण स्वामी महाराजांची गुरुवारी सेवा करतो. प्रत्येक स्वामी भक्त बघा, मी एवढं सांगते की त्याला भले इतर वेळेला शक्य होत नाही, पण तो गुरुवारी ना वेळात वेळ काढून थोडी तरी तो स्वामींची सेवा करतो. कारण स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंचा तो दिवस असतो बघा. ह्यासाठी सांगते की त्या दिवशी जेवढी तुम्ही सेवा करता ना तेवढं तुम्हाला काही गोष्टी अजून करायच्या. तर कोणती गोष्ट करायची आहे, तर आपल्याला गुरुवारी आपण आरतीला स्वामींच्या केंद्रामध्ये 6 वाजता आवर्जून जायचं. त्याच वेळेला बघा, तुम्ही जाताना ना तुम्हाला जर शक्य असेल तर सांगते, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रसादाच्या स्वरूपामध्ये 1-2 डझन केळे घेऊन जावा किंवा तुम्ही बर्फी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही बेसनाचे लाडू घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही ह्या वस्तू आवर्जून त्या ठिकाणी घेऊन जावा. यामुळं काय होतं बघा, येणा जाणारे जे भाविक भक्त असतात ह्यांना आपल्याला हे प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा आपण देऊ शकतो बघा. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. तुम्हाला एक सांगते की स्वामींची सेवा करत असताना आपण एखाद्याचा आत्मा किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा एखाद्या व्यक्तीला दान धर्म करतो ना किंवा एखाद्या व्यक्तीचं आशीर्वाद मिळवतो ना चांगला, तेव्हा ना स्वामींची सेवा ही नक्कीच आपल्याला अनुभव देते बघा. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगते बघा आवर्जून, की जेव्हा पण बघा आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेला काही स्वामी भक्त असेही करतात बघा. त्यांना असं वाटतं की स्वामींची सेवा करणं म्हणजे स्वामी महाराजांना 5 पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करणं, दररोज स्वामींच्या देवघराजवळ बसून मोठमोठी पारायण करणं, पोथी वाचन करणं हे सर्व त्यांना असं वाटतं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही तर स्वामी सेवा आहेच बघा. आपण एक श्रद्धेनं स्वामींसाठी ही सेवा करत असतो, पण ही सेवा करत असताना ना आपल्याला ह्या गोष्टींकडे सुद्धा तेवढीच लक्ष द्यायचं असतं. असं नाही की आपण इकडं सेवा करणार ना आपले जर कर्म चांगले नसेल, एखादी गरजू गरीब व्यक्ती जरी आपल्या समोर आले तरी आपण तिला कोणत्याच गोष्टींची मदत करत नाही. मी असं म्हणत नाही की मदत करता येत नाही तरी पण तुम्ही कुठून पण काही पण आणा त्या व्यक्तीला कसं पण मदत करा, असं नाही. आपल्याला जी गोष्ट शक्य होईल ना ती गोष्ट आपण तिला मदत करायची. असं नाही की आपण तिला तिच्यासाठी मोठमोठ्या कोणत्या तर वस्तू विकत घेऊन खर्चात पडून आपण तिला मदत करायचं, असं नाही. आपल्याकडे जे असेल ना त्याची तुम्हाला तिला मदत करायची आहे बघा. हे जेव्हा आपण करतो ना तेव्हाच आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव येतो आणि स्वामी महाराज हे आपले कर्म बघत असतात.
पारायण जर करत असाल आणि तुम्ही जर स्वामींची नित्यसेवा जर चुकवत असाल ना, तर तुम्हाला स्वामींच्या सेवेचा कधी अनुभव येणार नाही. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला दररोज ना स्वामी चरित्र सारामृतामधले 3 अध्याय दररोज आपल्या घरामध्ये पठण करायचे आहेत आणि 11 माळी जप करायचं. तर तुम्हाला 11 माळी करणं शक्य नाही, तर तुम्ही 1 माळ जरी दररोज केली आणि 3 अध्याय दररोज जरी पठण केले तरी सुद्धा चालेल. बघा, नित्यसेवा ही खूप महत्त्वाची आहे. काही स्वामी भक्त पारायण करतात, म्हणजे जेव्हा गुरुचरित्राचं पारायण असेल त्या सप्ताहामध्ये ते सेवा करतात, इतर वेळेला ते सेवाच करत नाहीत. बघा, तर तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्ही नित्यनेमाने ना स्वामींची नित्यसेवा घरामध्ये करा. तुम्ही जॉबच्या ठिकाणी जॉब करता त्या ठिकाणी जरी तुम्ही ते नित्यसेवेतले 3 अध्याय पठण केले ना तरी सुद्धा चालतील. पण नित्यसेवा ही खूप महत्त्वाची असते. जो स्वामी भक्तांना दररोज न चुकता नित्यसेवा करतो ना, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोज आपल्या घरामध्ये पठण करतो ना, त्या स्वामी भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेचा अनुभव नक्कीच येतो. यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ह्या गोष्टी घरामध्ये आधी करायच्या आहेत. त्यानंतर ज्या स्वामी भक्तांना बघा अनुभवच येत नाही, जे म्हणतात की मी खूप सेवा करत आहोत, अनुभव येत नाही, तर अशा स्वामी भक्तांनी ह्या गोष्टी आवर्जून तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये करा. बघा, तुम्ही जेव्हा करायला सुरुवात करणार तेव्हा नक्कीच तुम्हाला स्वामींच्या सेवेचा अनुभव येणार. बघा, तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.